ओबीसींना कधीच विरोधक मानलं नाही मनोज जरांगे पाटलांचं विधान। तर मराठा समाजाच्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा धनगरांना एसटीतून आरक्षण देण्यासाठी काम करा, जरांगे पाटलांचा ओबीसी नेत्यांना सल्ला। विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फायनल फॉर्म्युला लवकरच ठरणार। काँग्रेसला सर्वाधिक 100, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 95 जागा, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पारड्यात 85 जागा येण्याची शक्यता। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढून मागण्याची शक्यता। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती। माथाडी मंडळातले 61 कर्मचारी हटवल्याने नरेंद्र पाटील संतापले। नरेंद्र पाटील थेट मुख्यमंत्र्यांना भेटून जाब विचारणार। राज्यभरात पावसाची सध्या उसंत। पावसाने विश्रांती घेतल्याने उन्हाचा चटका वाढला। 24 तासात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। आपल्या दवाखान्यामध्ये आता कर्करोग तपासणी होणार। कर्करोग रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय। कोरोनानंतर जपानमध्ये नव्या रोगाची दहशत। स्लेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोममुळे रुग्णाचा 48 तासांमध्ये होऊ शकतो मृत्यू। देशभरात बकरी ईदचा उत्साह। मशिदींमध्ये नमाजासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी। पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभेसाठी 4 जागांची मागणी। पुण्यातील 8 पैकी 6 विधानसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा दावा। राज्य सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाकेंच्या भेटीला। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हाकेंचं उपोषण। मुंबई शहरावरील जलसंकट अधिकच तीव्र। 7ही धरणांमधील पाणीसाठा अवघ्या 5%वर। सध्या मुंबईत 10% पाणी कपात, मात्र भविष्यात पाणी कपातीत वाढ होण्याची शक्यता। पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर बार आणि पबमध्ये वयाचा पुरावा म्हणून सरकारी ओळखपत्र मागणार। अल्पवयीन मुलांना बारमध्ये प्रवेश मिळू नये यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय। पोलीस भरतीमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना दिलासा। एकाच दिवशी मैदानी चाचणी असलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार। 4 दिवसांच्या अंतराने पुन्हा मैदानी चाचणी देता येणार। राज्यात सीईटीचे निकाल जाहीर। 37 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल। यामध्ये खुल्या प्रवर्गातील 18 विद्यार्थ्यांचा तर ओबीसी प्रवर्गातील 8 विद्यार्थ्यांचा समावेश। पैठण तालुक्यातल्या 119 अंगणवाडी सेविकांचा काम बंदचा इशारा। 391 अंगणवाडी सेविकांचे प्रवास भत्ते देयक न मिळाल्याने काम बंदचा निर्णय। पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं मुंबई महापालिकेचं उद्दिष्ट फोल। फक्त 15%च रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण। माडाच्या मुंबई मंडळाच्या 173 दुकानांसाठी 27 जूनला ई लिलावातून मुंबई मंडळाला किमान 125 कोटी रुपये मिळण्याची शक्यता। महानिर्मितीच्या 4550 कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या औष्णिक वीज प्रकल्पात तांत्रिक दोष। दीपनगरमधील 660 मेगावॅटचा प्रकल्प कार्यान्वित होण्यापूर्वीच प्रकल्पाला ब्रेक। नंदुरबारमधील तापी गोमाई नदीच्या पुलावरील संरक्षक भिंत तुटल्याने अपघाताची शक्यता। तुटलेल्या भिंतीची त्वरित दुरुस्ती करावी, नागरिकांची मागणी। पाऊस लवकर पडल्याने जळगावातील शेतकरी सुखावला। खरीप हंगामात 7.5 लाख हेक्टरपेक्षा अधिक पेरणी, तर यंदा पेरणीला लवकरच सुरुवात। जम्मूमध्ये अचानक दहशतवादी हल्ले वाढल्याने सरकार सतर्क। जम्मूत शून्य दहशतवादाचं धोरण राबवण्याच्या सुरक्षा दलांना अमित शहांच्या सूचना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।